बाबा, आज तुमच्या प्रॅक्टिसला 50 वर्ष पूर्ण झाली. ह्या 50 वर्षाच्या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये मागे वळून पाहताना आणि जेव्हा आज तुम्ही 50 वर्ष पूर्ण करत आहात, नेमकं तुमच्या आज भावना काय आहेत आणि तुम्हाला नेमकं काय वाटतंय? कारण 50 वर्षाची प्रॅक्टिस, 50 वर्ष या व्यवसायात असताना एक आठवणींचा आणि अनुभवांचा भरपूर समृद्ध साठा तुमच्याकडे आहे. तर नेमकं आज मागे वळून बघताना म्हणा किंवा सगळ्या आजच्या परिस्थितीमध्ये बघता म्हणा, नेमकं तुमच्या मनात आज नेमकं भावना काय आहेत ते आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायची इच्छा आहे. मी माझी प्रॅक्टिस 5 जानेवारी 1958 सुरू केली. त्यापूर्वी 57 साली मी सनद मागण्याकरता नागपूर हायकोर्टाकडे अर्ज केला. ऑक्टोबरमध्ये माझी डिस्ट्रिक्ट लीडर म्हणून सनद आली. तेव्हा चंद्रपूरला होतो. तिथे काका चंद्रपूरला DYSP होते. तिथे प्रॅक्टिस करणं मग तिथे प्रॅक्टिस करणं योग्य वाटलं नाही, कारण तो काळ फार वेगळा होता. म्हणून प्रॅक्टिस करायला कुठे यावं म्हणून मी शेवटी अकोटला आल्यानंतर 1-2 महिने नानासाहेब पराडे, आसिफ साहेब यांच्याकडे काम करून मग मी 5 जानेवारी 58ला माझी इंडिपेंडंट प्रॅक्टिस सुरू केली. आता तेव्हा मला सारखे विचार होते, आपली प्रॅक्टिस चालेल की नाही. वकिली सुरू करायच्या अगोदर 6 महिने सरकारी शाळेमध्ये मी सायन्स टीचर म्हणून वरोड्याला होतो. तेव्हा वरोड्याचा राहायचा खर्च वगैरे होता. जे काही खिशात 100-150 रुपये होते ते घेऊनच मी विचारलं आणि त्याच्यावरती माझी प्रॅक्टिस सुरू झाली. सुरुवातीला पहिल्या दिवशी मला नोटीस मिळाली. 1 रुपया नोटीसची फी मला मिळाली आणि किती सुरू खरोखर असं वाटत होतं की आपली वकिली चालेल की नाही. स्वभाव अत्यंत गोळा अजूनही आहे, डापेच नाही. अशा ह्याच्यामध्ये सारखं वाटायचं की आपली वकिली चालेल, किती दिवस आपण करू शकतो. परंतु 59 साली काका रिटायर होऊन इथे आले. आम्ही तेव्हा जुन्या घरात राहत होतो, एकत्र कुटुंबामध्ये. सुरू झाली प्रॅक्टिस. धीरे धीरे 59 साली लग्न झालं. सुहास माझ्या आयुष्यात आहे आणि त्याच्यानंतर मग वकिली चालायला लागली. आता वकिली चालू होती म्हणूनच मला सासऱ्यांनी पसंत केलं जावं म्हणून. ते इथले बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. मला त्यांनी 1.5 वर्ष पाहिलं होतं आणि त्यांचंही भविष्य होतं की नाही, वसंतराव ही वकिली चालेल, त्यांच्यामध्ये लाथ मारेल तिथे पाणी काढेल ही धमक आहे. आणि वकिली सुरू झाली. धीरे 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 हळूहळू माझी प्रॅक्टिस वाढायला लागली. पण एक आहे, एकदा ज्या ठिकाणी टच झालं तिथून मला मागे वळावं लागलं नाही. मग माझा चढता ग्राफ राहिला आणि अत्यंत इमानदारीने म्हणजे 11 वाजता कोर्टात हजर राहणे आणि 5 वाजता किंवा 5:30 वाजता काम सगळं आटोपल्यानंतर येणे, हा माझा दिनक्रम चालू राहिला. अत्यंत नियमितपणे वकिलीमध्ये मी कर्मवान झालो. गिराईक और मौत कब पूछ के आएगी ये बोल नाही सकते. म्हणून गिराईक आला त्यावेळेला आपण तिथे हजर असलो पाहिजे, या एका भावनेने मी वकिली ही माझी नियमितपणा कायम ठेवला आणि तेच मला वाटते माझ्या यशाचं रहस्य आहे. आता सरकारी नोकरीचं वय निघून गेल्यामुळे आता सरकारी नोकरी मिळणार नाही आणि वकिलीत आपली वकिली चालली तरच आपली जगात किंमत राहील. पैसा असला तर लोक सलाम करतील, नाहीतर कोणी विचारणार नाही. ही भावना मनामध्ये पक्की रुजलेली होती. त्याच्यामुळे वकिली एक वकिली हे सोडून दुसरं कोणतंही काम करायचं मी टाळलं.
आणि वकिलीच्या कामामध्ये पूर्णपणे लक्ष घालून अभ्यास करून असं रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. माझ्या केसेस तरी पाहिल्यास, पण माझ्या सिनियर लोकांच्या केसेसमध्ये सुद्धा निरीक्षण करून कुठे काय करतात, कसे वागतात, हे सगळं मी हे त्यांचे निरीक्षण पूर्णपणे केलं आणि त्याप्रमाणे मी चालवलं. वकिलीच्या धंद्यात एक आहे, मुलींच्या केसेस ज्या होत्या त्या कधी पैशाकरता अडवले नाही, गरिबांना कधी पैशाकरता अडवलं नाही. जे आलं ते काम, जी आली ती केस, प्रत्येक केस नवीन आणि तितक्याच जिद्दीची समजून काम केले आणि माझी 50 वर्षी वकिली चालली. अनेक साहेब लोक आले, अनेक स्वभावाचे आले. त्या माझ्या चंद्रपूरला जे माझे गुरु होते कौशिक साहेब, त्यांनी सांगितलं होतं, बाबू मैं 6 लोगों से झगड़ा करते आया, तूने कभी झगड़ा करना नहीं. आणि हे तत्व मी लक्षात ठेवून कोर्टाशी कधीही भांडलो नाही, मिळतं जुळतं राहत गेलो आणि त्याच्यामुळेही मला साहेब लोकांकडून योग्य ते सहकार्य मिळत गेलं. याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट, मी वकिलीत आल्यापासून कोर्टासमोर कोणतंही स्टेटमेंट करायचं झालं तर खोटं स्टेटमेंट केलं नाही. नेहमी जे खरं आहे तेच सांगितलं आणि माझं म्हणणं असं आहे, खऱ्यासारखा बचाव नाही, वकिली आणखी खरेपणा हे समीकरण जमत नाही असं लोक म्हणतात, पण माझं तर मत आहे वकिलीचा धंदा खरेपणाचा, प्रामाणिकपणाचाच आहे. आणि त्याच्यामुळेच आजही अकोट तालुक्यामध्ये, तालुक्याच्या बाहेर तर गेलोच नाही मी, अकोट तालुक्यामध्ये जलतारे वकील म्हणजे अत्यंत प्रामाणिक वकील हे माझं नाव आहे. आत्मप्रौढी वाटल्यास म्हणा, परंतु हे मला हा जो खरेपणा शिकलो मी, त्याला कारण म्हणजे माझी वडिलांची सचोटी, प्रामाणिकपणा, त्यांचं कॅरेक्टर माझ्या डोळ्यासमोर होतं आणि मी कधी ते विसरलो नाही. आज 50 वर्ष पूर्ण झाले. आपण कशीच इतकी वर्ष काढले समजत नाही. बाबा, पण एक प्रश्न मी असा विचारते तुम्हाला की व्यवसाय म्हटला की खूप चढाव उतार येतात, कुटुंबाच्या वाढत्या जबाबदाऱ्या आणि या व्यवसायातले चढाव उतार, सोर्स ऑफ इन्कम दुसरं नाही. अशा वेळेस नेमक्या या चढाव उताराच्या परिस्थितीमध्ये तुमची नेमकी मनस्थिती आणि तुमच्या भावना नेमक्या काय होत्या? भावना तर असं आहे की नैराश्य वगैरे येत होतं, नाही असं नाही. चढाव उतार आले, अनेक स्वभावाचे साहेब लोक आले, अनेक स्वभावाचे पक्षकार भेटले, कोणाचा सहकार, कोणाचा असहकार, कोणाची असूया, या सगळ्या याच्यातून गेलो, पण हे सगळे झिरत राहिलो. हाच मनामध्ये हाच विचार होता की हेही दिवस निघून जातील आणि कोणत्याही परिस्थितीशी भांडायचं नाही, आहे तसं जुळून घ्यायचं. अर्नेस्ट हेमिंग्वेनी म्हटलं होतं, रोल विथ दी पंचेस, डू नॉट क्रिटिसाइज दी सिच्युएशन. आहे तशा परिस्थितीमध्ये जुळून घ्यायचा प्रयत्न करा. उगाच परिस्थितीशी भांडत बसू नका, झगडत बसू नका. हेही तत्व मी माझ्या वकिलीमध्ये पाळलं. चढउतार तर आलेच, परंतु ही भावना नेहमी, आशावाद नेहमी वाहत होता की आजची वेळ आहे, रात्र गेली की दिवस उजाडणारच आहे, आज नाही उद्या मला यश मिळणारच आहे. की सगळ्या केसेस काही मी जिंकलो असं नाही. अनेक केसेस प्रॅक्टिसच्या सुरुवातीला तर जेव्हा वेळ आली तेव्हा 15 रुपये मिळवायकरता मी 10-10, 15-15 रुपये सायकलनी गेलो, उन्हात आला. पण पैसा कमावणे एक म्हणजे का, तर पैसा मिळाला तरच मला लोक हे होतील, म्हणजे माझा मान राहील, नाही तर मला कोणी विचारणार नाही. अर्थात पैसा मिळवणं हे ध्येय, पण ते पैसा प्रामाणिकपणे मिळवणं, कसंही करून मिळवणं हे मी माझ्यासमोर कधी ध्येय ठेवलं नाही. त्याच्यामुळे विरुद्ध बाजूकडून पैसा काढणे किंवा पक्षकाराशी सौदेबाजी करणे, अमुक झालं तर इतकी किंवा इतकी तुझा निकाल झाला तर मला इतके टक्क्यांनी पैसे दे, असं मी कधी नाही.
आणि मला वाटते मला त्या मुलीबाळींचा खूप दुवा मिळाले. कोणत्याही देवधर्माचं कार्य असलं तुम्ही कधी मागे वळून म्हणजे त्या पैशाकरता अडलो नाही. सामाजिक कार्यात म्हणा, तिथे जेव्हा याकूब पाटलाची मोटर जाळपोळीची केस झाली, 35 लोक त्याच्यात अटकले होते. एक पैसा न घेता त्यांची कामं केली. नर्सिंग विद्यालयाची इतकी कामं केली. एक पैशाची कधी लालूच ठेवली नाही, त्यांनीही कधी पैसा विचारला. इतकंच नाही, ती इमर्जन्सीच्या वेळेला जी मिसाबंदी किंवा जे काही लोक त्यावेळेला इमर्जन्सीमध्ये पकडून आले, त्यांची कामं उघडपणे केली. आणि मला असं वाटते की या सगळ्या आपल्याचे जेवढं होईल तेवढं करत चलावं, ह्या एका वृत्तीने काम करत राहिलो, कामच करत राहिलो आणि त्याचं फळ मला मिळालं असं मला वाटतं. पण बाबा, तुम्ही आत्ता म्हणाले की व्यवसायामध्ये मला कधी उतार यायचे आणि कधी नैराश्य यायचं, पण आम्ही लहानपणापासून बघतोय की नैराश्य आलेलं आम्ही तुम्हाला कधी बघितलेलं नाही. तुम्ही सांगताय म्हणून आज विश्वास बसावा म्हणजे ठेवावा असं वाटतोय, पण असं कधी तुमच्याकडे पाहून असं कधी जाणवलं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की आज आमच्या आयुष्यात जेव्हा चढाव उतार येतात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर तुम्हीच असता. तर हे नेमकं कसं साधलं तुम्हाला? की हेही दिवस निघून जातील, हे दिवस असेच राहणार नाही. आणि आज ही परिस्थिती आहे, याच्याबरोबर शक्यतो जुळवून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यात रोल विथ दी पंचेस, डू नॉट फाईट विथ दी सर्कमस्टान्सेस, हे जे मी अर्नेस्ट हेमिंग्वेचे वाक्य कुठेतरी वाचलं होतं. त्याशिवाय पुढे पुढे मला नाही म्हटलं तरी वाचनाची गोडी होती. अनेक तऱ्हेची पुस्तकं वाचनात आले. वाचायचं म्हणजे असं आहे की कोणताही कागद मी सोडला नाही वाचल्याशिवाय. त्याच्यामुळे थोडक्यात नाही म्हटलं तरी ब्रॉड असा आउटलुक जीवनाबद्दल झाला. आणि आहे त्या परिस्थितीमध्ये चांगलं कार्य करावं ही भावना आहे. काही तुमची जीवनाबद्दल काही तक्रार? कधीच नाही. आज अगदी तुमच्या मनाची स्थिती? मी अत्यंत कृतार्थ जीवन जगलो आहे. इतकंच नाही तर सर्व तऱ्हेचे पुरुषार्थ मी माझे केलेले आहेत. कोणाचा एक पैशाने मी कर्ज बाजारी नाही, कोणासमोर दयेने हात पसरला नाही. त्याच्यामुळे अत्यंत समाधानी वृत्तीमध्ये असून मला असं वाटतं की पुढचं माझं आयुष्य सुद्धा असं समाधानात जावं हीच माझी इच्छा आहे. मी माझ्या बाकीच्या नातेवाईकांना ज्यांना कधी काही अडचण आली त्यांना माझ्याने जेवढी होईल तेवढी त्यांना मदत केली. हात आखडता घेतला नाही. तेवढी मदत माहिती तुम्ही नाही म्हटलं की अर्थात पूर्ण नाही देऊ शकलो, पण जेवढं होईल तेवढं केलं. जसं होईल तसं केलं. अनेक याची मागचे तुम्हाला तुला आठवत असेल ना, कसे कसे प्रसंग येऊन गेले आणि त्या प्रसंगातही आम्ही कसे हे त्याला शोल्डर करतो, कधी मागे नाही हटलो. आणखी याचे म्हणून म्हणतो की माझं पुढचं आयुष्यातही असं सुख समाधानात जावं. आज माझी मुलं सुस्थितीत आहेत. त्यांच्या नोकरी करता शिक्षणाकरता मला जास्तीचा एक पैसा खर्च करावा लागला. मुलांची नशीब त्यांच्या हुशारीने ते पुढे जात गेले. माझ्यावरती कोणत्याच तऱ्हेचा बोज राहिला नाही. बाबा, शासनाची नोकरी करताना शासन सुद्धा एका विशिष्ट वयाला माणसाला रिटायर्ड करतं आणि म्हणजे सक्तीची सेवानिवृत्ती देतं. आज तुमच्या वयाची 76व्या वर्षात सुरू आहे, प्रॅक्टिसची 50 वर्ष झाली आहे. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं म्हणजे दुसरं कोणतं काम करू शकणार आहे मी? मेहनतीचं काम होऊ शकत नाही, पेन्शन नाही. तेव्हा मी वकिली करेल, 11 ते 5 जाईल, काहीतरी काम मिळेल तर 5-10 पैसे मिळतील. मला दुसरा सोर्स ऑफ इन्कम काय? पण या याच्यात समजा काही उतारांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं तर ते तुम्ही पुन्हा पहिल्यासारखंच ऍक्सेप्ट करू शकाल? वा वा. पुन्हा समजा मी नाही करू शकलो तर आज माझी मुलं समर्थ आहेत, मुली समर्थ आहेत, माझी कोणी घाण नाही देणार याची मला खात्री आहे.
कारण मी जरी त्यांच्याकरता ते जास्ती काही करू शकलो नाही, पण त्यांनी बाबाची सगळी वृत्ती पाहिलेली आहे. तर मला नाही वाटत की माझी मुलं मला एकटे सोडतील. माझ्या मुली मला एकटे सोडणार, मला खात्री. आणि माझी कमाई हीच आहे. मुलं मुली ही माझी कमाई आहे. आजोबा, या नवीन वकिली व्यवसायाकडे वळलेल्या नवीन मुलांकडे पाहून काय वाटतं तुम्हाला? असं आहे, परिस्थिती बदलली आहे, टाईम बदलले आहेत, त्याप्रमाणे त्यांचं वागणं आम्हाला आज जरी पटत नसलं तरी ते त्यांच्या दृष्टीने योग्यच आहे. कदाचित आम्ही जेव्हा वकिली सुरू केली असेल तेव्हा आमच्याही पद्धती त्यावेळेच्या जुन्या लोकांना आवडल्या असतील. आजोबाला पोरगा काय, म्हणजे वडिलाला पोराचं वागणं आवडत नाही, पोराला आपल्या बापाचं वागणं आवडत नव्हतं, आणि त्या पोराला त्याच्या मुलाचं वागणं आवडत नाही. हा पिढीमध्ये हा फरक तर पडणार. मॉडेल्स बदलतात, पद्धती बदलतात. ओल्ड ऑर्डर चेंजेस, यील्डिंग प्लेस टू न्यू, लेस्ट एनीवन गुड कस्टम मे करप्ट दी वर्ल्ड. याच्याप्रमाणे इथे चेंजेस होतातच ना. आणि या चेंजेस प्रमाणे जो ऍक्सेप्ट करेल, चेंजेस मान्य करेल, त्या चेंजेस बरोबर राहायचा प्रयत्न करेल, त्याला तर काही कधी दुःख होणार नाही. नाही पटत बाजूला व्हा, कुरकुर कशाला करता. नाही तर मग स्वतः त्याच्याबरोबर करा. जे ते करतात ते तुम्ही करा. वेळ बदलला आहे असं माझं मत आहे. आपल्याला बदलणं भाग. नव्या पिढीबरोबर जर राहायचं असेल तर नव्या पिढीच्या चालीने चालायला शिकलं पाहिजे, त्यांच्या पद्धतीने राहा. मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलाने बोलावे. असं जर ठेवलं तर सुखच सुख आहे. नाही तर मग हे नाही केलं, ते नाही केलं, आमच्याकडं असं नाही होतं, तसं नाही होतं असं म्हणून त्यांनाही नाराज करायचं पुढच्या पिढीला, आणि आपणही आपल्या ठिकाणी जळत राहायचं. यात काय अर्थ आहे? असं माझं मत आहे. ही माझी सायकॉलॉजी, फिलॉसॉफी आहे. आणखी काही विचारायचं?